नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टीटी 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे 100 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ते तुमच्या विज्ञानच्या रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, जे की आपण एकदम फास्ट पद्धतीने पाहणार आहोत, जेणेकरून तुमचं जे आहे ते कन्सेप्टचं जे आहे ते रिव्हिजन होणार आहे. बघा, इथं आपण प्रश्न पहिला पाहतोय की अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेचे मूल्य कोणत्या एककात मोजले जातात. तर ऑप्शन पहिला आहे जूल. तर आपल्याला माहितच आहे जूल हे जे आहे ते प्रामुख्याने कार्याचे जे आहे कशाचे कार्याचे वर्कचे एकक आहे. तर आणि त्यानंतर कॅलरी. तर अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेचे जे आहे ते मूल्य कॅलरीमध्ये मोजले जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हा जो आहे तो करेक्ट आन्सर ठरतो. त्यानंतर वॅट. वॅट हे शक्ती कशाचे आहे तर पॉवर म्हणजे शक्तीचे एकक आहे. आणि त्यानंतर न्यूटन. न्यूटन कशाचे आहे तर फोर्सचे जे आहे ते एकक आहे. तर अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं, जे की उत्तर कॅलरी आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. विद्युत प्रवाहाचे इलेक्ट्रिक म्हणजेच इलेक्ट्रिक करंटचे एसआय युनिट काय आहे. ऑप्शन आहे तर व्होल्ट. तर व्होल्ट हे जे आहे ते पोटेन्शियल डिफरन्सचे एकक आहे, म्हणजेच विभवांतर किंवा पोटेन्शियल डिफरन्स, त्यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. विभवांतर किंवा पोटेन्शियल डिफरन्सचे एकक व्होल्ट आहे. आणि त्यानंतर ओहम. ओहम हे जे आहे इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचे जे आहे इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचे एकक आहे. त्यानंतर अँपियर. अँपियर हे इलेक्ट्रिक करंटचे जे आहे ते इलेक्ट्रिक करंटचे एकक आहे, ज्याला आपण विद्युत प्रवाह म्हणतो, जे की आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग तर ऑप्शन क्रमांक 3 येईल. आणि वॅट. तर वॅट हे जे आहे ते इलेक्ट्रिक पॉवरचे एकक आहे, इलेक्ट्रिक पॉवरचे. तर अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं, जे की ऑप्शन क्रमांक 3 आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की झाडांच्या पानामध्ये पाणी आणि खनिजांचे वहन करण्यासाठी कोणती जे ऊती किंवा टिश्यू जबाबदार असतो. ऑप्शन आहेत रसवाहिनी म्हणजे फ्लोएम, जलवाहिनी म्हणजे झायलम, त्वचा ऊती का दृढ ऊती. यापैकी याचं करेक्ट आन्सर आहे जलवाहिनी, झायलम. झायलम ही वनस्पतीमधील एक मुख्य जे आहे ती फेस्क्युलर टिश्यू आहे. ही ऊती मुळांना पाणी आणि खनिजे मुळाकडून जे पाणी आणि खनिजे भेटतात ते झाडांच्या वरच्या भागाकडे पोहोचवण्याचे काम करत असते. आणि ही जी आहे ती एकाच दिशेने वन वेनेच कार्य करत असते. त्यानंतर फ्लोएम. ही जी फ्लोएम किंवा रसवाहिनी आहे, ही ऊती पानांमधील तयार झालेले जे अन्न आहे, पानामधील तयार झालेले जे अन्न आहे ते अन्न झाडांच्या जे आहे ते भागांकडे पोहोचवण्याचे काम करते. त्यानंतर ही त्वचा ऊती म्हणजे कशी तर इपिडर्मल ऊतीला इपिडर्मल टिश्यूला त्वचा ऊती म्हणतात. ही वनस्पतीच्या सर्वात बाहेरील थर असतो, जे की ही ऊती जी आहे ती झाडाचे संरक्षण करत असते. आणि ही जी दृढ ऊतीला आपण काय म्हणतो स्केलेरन कायमा म्हणतो. हे जे स्केलेरन कायमा आहे ही एक मृत पेशींपासून बनलेली ऊती आहे. आणि ही वनस्पतींना मजबूत, कडकपणा आणि यांत्रिक आधार देण्याचे काम ही स्केलेरन कायमा किंवा दृढ ऊती करत असते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आलेला आहे की खनिज आणि पाणी म्हटलं का जलवाहिनी आणि अन्न म्हटलं की रसवाहिनी, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की सूर्यापासून येणारी ऊर्जा जी आहे ती पृथ्वीपर्यंत कोणत्या माध्यमातून जे आहे ते पोहोचत असते. तर आपल्याला इथे आपण जे सूर्यापासून आपल्याला जे उष्णतेच्या स्वरूपामध्ये जी ऊर्जा भेटत असते ती कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला भेटत असते. तर याचं करेक्ट इथं आपल्याला दिलेलं आहे वहन, कंडक्शन. तर वहन म्हणजे स्थायू हे पदार्थामध्ये हे वहन होत असते. यामध्ये उष्णता एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे स्थलांतरित केली जाते, पण कण स्वतःची जागा सोडत नाही, त्याला म्हणतात कंडक्शन किंवा वहन. यामध्ये काय होते की हे जे कण आहेत हे स्थायूमध्ये प्रामुख्याने होत असतात आणि यामध्ये कण एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे उष्णतेचे वहन करते, पण कण जागा बदलत नाही. त्यानंतर अभिसरण आहे. अभिसरण म्हणजे हे प्रामुख्याने द्रव्य आणि वायूमध्ये होत असते. यामध्ये उष्ण झालेले कण स्वतः हलतात आणि उष्णता वाहून येतात. उदाहरणार्थ पाणी जे उकळत असते त्यावेळेस पाणी वगैरे उकळताना जे कण आहेत हे स्थायू आणि द्रव्य आणि वायूमध्ये घडत असते आणि यामध्ये कण जे आहे ते जागा सोडत असतात. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे प्रारण. प्रारण म्हणजे रेडिएशन आपण म्हणतो त्याला. आणि उष्णता संक्रमणाच्या या पद्धतीसाठी कोणत्याही भौतिक माध्यमाची गरज नसते. सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी पोकळी आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी जे आहे ते पोकळी आहे. या प्रारणमध्ये जे आहे ते कोणत्याही माध्यमाची गरज नसते आणि सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान जे आहे ती पोकळी आहे. त्यामुळे सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत जे आहे ती प्रारण किंवा रेडिएशन या माध्यमातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीच्या स्वरूपामध्ये जे आहे ते पोहोचत असते. वरीलपैकी नाही हा पण येत नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट ठरते. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन की डाऊन सिंड्रोम हा आजार कोणत्या गुणसूत्राच्या त्रिसूत्रतेमुळे होतो. म्हणजे डाऊन सिंड्रोम या आजारामध्ये म्हणजे जे क्रोमोझोमच्या म्हणजे गुणसूत्राच्या जोड्या आहेत त्याच्या अशा एक जोडी असते ज्यामध्ये प्रत्येक क्रोमोझोमच्या ज्या जोड्या असतात म्हणजे ह्या ज्या गुणसूत्राच्या किंवा क्रोमोझोमच्या जोड्या असतात त्या प्रत्येकी 2-2 असतात. तर म्हणजे एकूण 23 जोड्या असतात. पण डाऊन सिंड्रोम हा जो रोग एखाद्याला जडतो विकार होतो त्यावेळेस त्यामध्ये जे आहे ते 21व्या गुणसूत्रावर जे आहे त्या तीन क्रोमोझोमच्या जोड्या असतात. 3 क्रोमोझोमच्या जोड्या असतात, म्हणून हा
होत असतो, लक्षात ठेवायचा. आपल्याला माहित आहे की मानवी शरीरामध्ये 23 असतात, पण 23 जोड्या असतात गुणसूत्राच्या आणि 46 गुणसूत्रे असतात. परंतु डाऊन सिंड्रोम या आजारामध्ये 21व्या गुणसूत्रावर अतिरिक्त जोडी म्हणजे 2 ऐवजी 3 क्रोमोझोम असतात. त्याला काय म्हटलेलं आहे, ते त्रिसूत्रता म्हटलेलं आहे. आणि यामुळे बालकाला शारीरिक आणि मानसिक जे आहे ते विकास मंदावत असतो. तर इथे 23 ऑप्शन दिलेले आहेत. 23 गुणसूत्र, 11 गुणसूत्र, 18 गुणसूत्र. तर यामधील जे आहे या गुणसूत्रातील बिघाडामुळे, आता इथे हा जो 23 गुणसूत्र आहे हे या गुणसूत्रातील त्रिसूत्रतेमुळे म्हणजे या 23व्या गुणसूत्रातील त्रिसूत्रतेमुळे जे आहे ते क्लाइनफेल्टर सिंड्रोम होत असतो. क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम होत असतो. सिंड्रोम होत असतो 23व्या गुणसूत्राच्या त्रिसूत्रतेमुळे, आणि 21व्यामुळे डाऊन सिंड्रोम होत असतो. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण ऑप्शन क्रमांक 1 पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन की इथे आपल्याला विचारलेला आहे की शॉर्ट साइडनेस आणि किंवा निकटदृष्टिता हा डोळ्यांचा दोष सुधारण्यासाठी कोणते भिंग वापरतात. तर यामध्ये आपल्याला बहिर्वक्र भिंग, अंतर्वक्र भिंग, सपाट आरसा की द्विनाभीय भिंग ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी जे आहे अंतर्वक्र भिंग, ज्याला की आपण कॉन्केव्ह मिरर म्हणत असतो, कॉन्केव्ह मिरर म्हणत असतो. तर मायोपिया म्हणजेच निकटदृष्टिता असलेल्या व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. यामध्ये काय होतं, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण दूरच्या वस्तू अंधक दिसतात. यामध्ये प्रकाश किरणे डोळ्याच्या दृष्टीपटलावर आधीच एकत्र येतात आणि अंतर्वक्र भिंग हे किरण अपसारी करून ते अचूक दृष्टीपटलावर पाडते. म्हणजे यामध्ये जे आहे, या मायोपियामध्ये जे आहे आपल्याला निकटदृष्टिता म्हणजे जवळचं स्पष्ट दिसतं पण दूरचं जे आहे ते क्लिअर सुस्पष्ट दिसत नाही. त्यावेळेस जे आहे ते रेटिनावर आधीच प्रकाश किरणे आलेले असतात. त्यावेळेस हे जे अंतर्वक्र भिंग किंवा कॉन्केव्ह मिरर आहे त्या किरणांचा अपसारी म्हणजे डायव्हर्ज करून त्या चूक दृष्टीपटलावर पाडून जे आहे आपल्याला दूरचं दिसण्यास सुद्धा मदत होत असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आलेलं आहे. इथे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की रसायनशास्त्रामध्ये म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये रसायनांचा राजा, किंग ऑफ केमिकल्स कोणाला म्हटलेला आहे. तर यामध्ये जे आहे किंग ऑफ केमिकल जे आहे ते आपण सल्फ्युरिक ऍसिडला म्हणत असतो. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिडला किंग ऑफ केमिकल्स म्हणत असतो, म्हणजेच रसायनांचा राजा. कारण हे अत्यंत तीव्र असून खते, रंग, औषधे, कागद आणि गाड्यांच्या बॅटऱ्यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते आणि कोणत्याही देशाची औद्योगिक प्रगती जी आहे तिथला सल्फ्युरिक ऍसिडच्या वापरावरून मोजली जाते. त्यामुळे या सल्फ्युरिक ऍसिडला जे आहे, ज्याचं की सूत्र जे आहे H2SO4 आहे, त्याला रसायनांचा राजा म्हटले जाते. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl आणि नायट्रिक ऍसिडला आपण HNO3, त्यानंतर ऍसिटिक ऍसिडला CH3COOH आपण असे त्याचे सूत्रे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. इथे जे आहे ते HNO3 आहे, इथे H आहे HNO3. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की रेडिओ आणि वायरलेस संदेश वहनासाठी वातावरणाचा कोणता थर जबाबदार असतो. तर आपले जे रेडिओ आणि वायरलेस संदेशवहन आहे त्यामध्ये वातावरणाचा जो आहे तो नंबर, ज्याला की आपण आयनोस्फेअर म्हणतो, तो थर जो आहे तो जबाबदार असतो. या थरामध्ये जे आहे विद्युत प्रभारित कण असतात. पृथ्वीवरून प्रक्षेपित केलेल्या रेडिओ आणि वायरलेस लहरी ज्या आहेत त्या या थरावरून परावर्तित होऊन पुन्हा पृथ्वीवर येत असतात. त्यानंतर जे आहे हा जो म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आलेला आहे. त्यानंतर हा जो आहे तपांबर, हा ट्रोपोस्फिअर म्हणतो आपण त्याला. ट्रोपोस्फिअर हा वातावरणाचा सर्वात खालचा थर आहे. म्हणजे उदाहरणार्थ हवामानातील सर्व घडामोडी म्हणजे जसे की वादळे, पाऊस, ढग या थरामध्ये होत असतात. त्यानंतर आहे स्थितांबर, ज्याला की आपण म्हणतो स्ट्रॅटोस्फिअर म्हणत असतो. हा तापांबराच्या वरचा थर, हा जे ट्रोपोस्फिअर आहे त्याच्या अगदी वरचा थर आहे तो आहे स्ट्रॅटोस्फिअर, ज्यामध्ये हवा शांत असते म्हणून प्रामुख्याने जे आहे विमान या थरातून जे आहे ते उडत असतात. हानिकारक अतिनील किरणापासून जो आपल्या संरक्षण करतो तो म्हणजे ओझोनचा जो थर आहे तो या थरामध्ये असतो. आणि त्यानंतर राहिला मध्यांबर, ज्याला की आपण मेसोस्फिअर म्हणत असतो. या स्थितांबरावरच्या थरात आहे अंतराळातून पृथ्वीकडे येणारे जे आहेत ते उल्कापात, मिटोरियर्स हे जे आहेत म्हणजे जे अंतराळातून पृथ्वीकडे जे उल्कापात वगैरे येत असतात या थरातून आल्यावर जळून खाली या थरातून खाली आल्यावर जळून खाक होत असतात. तर स्थितांबराच्या वरचा कोणता आहे तर मेसोस्फिअर. म्हणजे आपल्या लक्षात आलं की सर्वात खाली तापांबर, मग स्थितांबर, मग मध्यांबर, मग आयनांबर येत असतो. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला रेडिओ आणि वायरलेस म्हटलेलं आहे संदेशवहनासाठी आयनांबर, आणि या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जे आहे ते ओझोनचा स्तर असतो. त्यानंतर हवामान
या ट्रोपोस्फिअर मध्ये असते. हा सर्वात खालचा थर आहे आणि मध्यांबर मध्ये जे आहे विमान वगैरे उडत असतात. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं आहे. आता इथे जे आहे 9वा प्रश्न आहे की बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर 1 सेंटीमीटर असल्यास त्याची शक्ती किती. म्हणजे इथे जे आहे ते आपल्याला नाभीय अंतर म्हणजेच फोकल लेंथ जे आहे, ज्याला की आपण फोकल लेंथ म्हणतो, जो की आपण एफ ने डिनोट करतो, ती दिलेली आहे 1 सेंटीमीटर. याचा अगोदर आपल्याला मीटर मध्ये जे आहे ते रूपांतर करावं लागेल. मग 1/100. तर 0.01 मीटर हे जे मीटरमध्ये सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजे एक एफ आपल्याजवळ किती आहे 0.01 मीटर. त्यानंतर आपल्याला काय काढायचे आहे, तर त्याची शक्ती म्हणजेच पॉवर काढायचा आहे. पॉवर काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला P बरोबर 1 डिवायडेड बाय एफ. ही फोकल लेंथ नेहमी मीटरमध्येच घ्यावी लागणार, मीटरमध्ये. तर P बरोबर पॉवर काढायची असल्यावर 1 डिवायडेड बाय एफ म्हणजेच फोकल लेंथ. इथे 1 डिवायडेड बाय फोकल लेंथ किती आहे 0.01. तर याचं जे आन्सर काय येईल, मग हे 2 शून्य काढण्यासाठी आपण इथे वाढवू शकतो. तर इथे वाढवल्यानंतर जे आहे ते 100 डायोप्टर हे जे आहे ते आपला करेक्ट आन्सर ठरते. ऑप्शन क्रमांक 2. आता इथे जे आहे 10वा प्रश्न आपण पाहतोय की मानवी शरीरातील कोणत्या पेशींना शरीराचे सैनिक किंवा सोल्जर्स ऑफ द बॉडी म्हटले जाते. ऑप्शन आहेत तांबड्या पेशी, पांढऱ्या रक्तपेशी, रक्तपिटिका म्हणजे प्लेटलेट्स, कामक चेतापेशी, ज्याला की आपण न्यूरॉन म्हणतो. तर यापैकी करेक्ट आन्सर जे आहे ते आहे पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच WBC, व्हाईट ब्लड सेल्स. या ज्या आहेत ते शरीराचे सैनिक, सोल्जर ऑफ द बॉडी म्हणून ओळखले जातात. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट ठरते. कारण जेव्हा बाहेरून येणारे बॅक्टेरिया किंवा व्हायरस जे असतात ते शरीरावर हल्ला करतात, तेव्हा या पेशी त्यांच्याशी लढतात आणि रोगांपासून आपले संरक्षण करतात. त्यानंतर या तांबड्या रक्तपेशी म्हणजे RBC, रेड ब्लड सेलचा काय जे काम आहे, तर याचे मुख्य काम आहे फुफ्फुसांकडून शरीराच्या सर्व भागाकडे ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम जे आहे ते या RBC करत असतात. त्यानंतर या प्लेटलेट, शरीरातील कुठेही जर दुखापत झाली तर रक्त गोठवण्याचे काम कोण करते, या प्लेटलेट करत असतात. त्यानंतर न्यूरॉन, या पेशी शरीरातील संदेश वहनाचे काम करत असतात, चेतापेशी. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं. ऑप्शन क्रमांक 2 आलेला आहे. इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की धान्य किंवा ऊसाच्या मळीचे जे फर्मेंटेशन आहे ते धान्य किंवा ऊसाच्या मळीचे आंबवण करून प्रामुख्याने कोणते अल्कोहोल मिळवले जाते. तर इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल का प्रोपेल अल्कोहोल का ग्लिसरॉल. तर यापैकी जे आहे ते इथिल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल हे जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. तर धान्य म्हणजे मका, तांदूळ किंवा ऊसाच्या मळीचे असलेले जे शर्करेचे म्हणजे आपण फर्मेंटेशन पद्धत आपल्याला माहित आहे, यामध्ये कशाचा वापर केला जातो, तर ईस्टचा वापर केला जातो. तर ईस्टचा वापर करून फर्मेंटेशन केले जाते. तर यामध्ये या धान्य किंवा ऊसाच्या मळीचे ईस्टचा वापर करून म्हणजे त्याच्यातील जे शर्करा आहे त्याचे ईस्टचा वापर करून फर्मेंटेशन केले जाते आणि इथेनॉल हे जे आहे ते बनवले जाते, जे की गाड्याच्या इंधनामध्ये वापर केला जातो. त्यानंतर मिथिल अल्कोहोल म्हणजे आणि ह्या इथिल याचा जे फॉर्म्युला आहे ते आहे C2H5OH. H5 आहे हे. आणि मिथिल अल्कोहोल म्हणजेच मिथेनॉल म्हणतो आपण त्याला, त्याचा फॉर्म्युला आहे CH3OH. तर याला उड अल्कोहोल असे म्हणतात. हे अत्यंत विषारी असते. चुकून याचे प्राशन केल्यास आपल्याला अंधत्व येऊ शकते आणि मृत्यूही होऊ शकतो. म्हणजेच ज्या की विषारी दारू दुर्घटना असतात त्या ज्या आहेत त्या मिथिल अल्कोहोलमुळे म्हणजे CH3OH मुळे होत असतात. तर दुसरा आहे प्रोपिल अल्कोहोल म्हणजेच प्रोपेनॉल. तर याचा जो वापर आहे प्रामुख्याने औषध निर्मितीसाठी केला जातो. सॅनिटायझर जे असते त्याच्या निर्मितीसाठी या प्रोपिल अल्कोहोलचा वापर केला जातो. त्यानंतर आहे ग्लिसरॉल. तर हा एक गोड चवीचा घट्ट द्रव पदार्थ असतो, जे की आपण आपल्या चेहऱ्याला ग्लिसरीन लावत असतो, त्यामध्ये याचा वापर केला जातो. जे की सौंदर्य प्रसाधने, साबण, मॉइश्चरायझर मध्ये जे आहे या ग्लिसरॉलचा वापर केला जातो. अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर आपण ऑप्शन क्रमांक 2 इथिल अल्कोहोल हे आलेलं आहे. इथे आपण प्रश्न पाहतोय की विद्युत परिपथामध्ये जे आहे ते जे विद्युत परिपथ म्हणजे विद्युत सर्किट म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट जे असते सुरक्षेसाठी वापरली जाणारी ही जी फ्यूज वायर असते कोणत्या गुणधर्माची असते, तर ती जी आहे ती कमी वितरण बिंदू आणि उच्च रोध या गुणधर्माची असते. तर मग उच्च रोध म्हणजेच हाय रेजिस्टंट कसं काय असतो या वायरला, तर ज्या वेळेस फ्यूज वायरचा रोध म्हणजे जेव्हा परिपथातून गरजेपेक्षा जास्त अचानक ऊर्जा जे इलेक्ट्रिक करंट येतो वायर मधून, त्यावेळेस जे आहे या उच्च हाय रेजिस्टन्समुळे उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण होऊन त्या वायरचा कमी वितरण बिंदू असल्यामुळे ती वायर वितळू लागतात. तर वायर का वितळायचे कारण जे आहे ते या जेवढा म्हणजे जी अचानक जी इलेक्ट्रिक करंट त्या वायर मधून अनावश्यक इलेक्ट्रिक करंट जोरात येतो त्यामुळे आपल्या दुसऱ्या उपकरणाला धोका होऊ शकतो, म्हणून ती वायर वितळायची असते. त्यामुळे कमी वितरण बिंदू असतो म्हणजे उच्च रोधामुळे उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेमुळे कमी वितरण बिंदूमुळे ती वायर जी आहे तिथून कट होते. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
की मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे आणि मूत्र म्हणजे युरिन तयार करण्याचे मुख्य कार्य कोण करत असते? ऑप्शन आहेत यकृत, वृक म्हणजे किडनी, स्वादुपिंड की हृदय. आपल्याला माहितच आहे की युरिन आणि रक्त शुद्धीकरणाचे काम जे आहे ते आपली किडनी करत असते. तर हे जे आहे ते प्रमुख एक्सक्रिटरी ऑर्गॅन आहे, म्हणजेच उत्सर्जन अवयव आहे. तर ही किडनी जी आहे रक्तातील टाकाऊ पदार्थ, जास्तीचे पाणी आणि विषारी घटक जे आहे ते फिल्टर करते, गाळून जे आहे ते युरिन तयार करते आणि रक्त शुद्ध ठेवत असते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आलेला आहे. तर यकृत काय करते? हा शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे आणि रक्तातील विषारी रसायनांचे विघटन करते आणि बाईल ज्यूस तयार करते. हे बाईल ज्यूस तयार करते आणि रक्तातील रसायनांचे जे आहे ते विघटन करत असते. स्वादुपिंड हा अवयव पाचक रस, हा जो स्वादुपिंड पॅनक्रियास जो आहे तो पाचक रस म्हणजे इन्सुलिन सारखे जे आहेत ते हॉर्मोन तयार करत असतात. आणि त्यानंतर आहे हृदय. तर हृदयाचे मुख्य काम शरीराच्या सर्व भागाकडे रक्त पंपासारखे ढकलणे हे असते. हृदयाच्या सर्व भागाकडे रक्त पंपासारखे ढकलायचे काम हृदयाचे असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर रक्त फिल्टर आणि युरिन तयार करण्याचे काम वृक्क म्हणजे किडनी करत असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की घाईघाईत किंवा भीती वाटत असताना म्हणजे इमर्जन्सी हृदयाचे ठोके वाढवणारे लढो किंवा पळो संप्रेरक कोणते आहे? तर ऑप्शन आहेत इन्सुलिन, ॲड्रेनालिन, थायरॉक्सिन का मेलाटोनिन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ॲड्रेनालिन. तर हे जे ॲड्रेनालिन आहे हे फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढो किंवा पळो संप्रेरक म्हणतात आपण त्याला. जेव्हा आपल्याला अचानक भीती वाटायला लागते, राग येतो, चिडचिड होते, तेव्हा हे संप्रेरक ॲड्रेनल ग्रंथीतून वेगाने स्रवते आणि आपल्या हृदयाचे ठोके वाढत असतात आणि या शरीराला आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार करत, शरीराला जे आहे त्या इमर्जन्सी सिच्युएशन साठी लढण्यासाठी हायड्रेनिन तयार करत असतो. त्यानंतर हे इन्सुलिन हे स्वादुपिंडातील म्हणजेच हे पॅनक्रियास मध्ये जे आहे स्रवते आणि ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करत असते. कशाचे? ग्लुकोजचे. आपल्याला माहित आहे याच्यामुळे डायबेटिस होत असतो. त्यानंतर आहे हे थायरॉक्सिन, हे गळ्यातील थायरॉइड ग्रंथीतून स्रवते आणि हे मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रियेचे नियंत्रण करते. त्यानंतर मेलाटोनिन हे मेंदूतील पिनियल ग्रंथीमधून स्रवते. हे आपल्या शरीरातील झोप किंवा जागे राहण्याचे चक्र जे आहे ते नियंत्रित हे मेलाटोनिन करत असते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन की मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके आणि श्वासोश्वास जे आहे ते यासारख्या अनैच्छिक क्रियांवर नियंत्रित करत असतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे मेडुला ऑब्लॉंगाटा म्हणजे मज्जा. हे जे आहे हे हा मेंदूचा सर्वात मागचा आणि खालचा भाग असतो जो मेंदूला स्पायनल कॉर्डने जोडला गेलेला असतो. हा भाग शरीरातील सर्व अनैच्छिक क्रिया जसे की श्वासोश्वास, हृदयाचे ठोके, रक्तदाब, खोकणे, शिंकणे या जर अनैच्छिक क्रिया असतात याचं नियंत्रण या मेडुला ऑब्लॉंगाटा करत असतो. मग राहिलेला ऑप्शन प्रमस्तिष्क म्हणजे सेरेब्रम. मग हा काय करतो? तर हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे आणि हा आपल्या ऐच्छिक हालचाली, बुद्धी, विचार, प्रक्रिया, स्मरण शक्ती आणि भावना यावर नियंत्रण ठेवतो. त्यानंतर आहे सेरेबेलम म्हणजेच अनुमस्तिष्क. तर हा प्रमस्तिष्क मोठा भाग आहे मेंदूचा आणि अनुमस्तिष्क तर हा सर्वात छोटा भाग आहे, मेंदूच्या पाठीमागचा छोटा भाग आहे आणि याचे मुख्य काम शरीरातील बॅलन्स ठेवण्याचे काम असते. शरीराचे बॅलन्स ठेवण्याचे काम करतो आणि स्नायूंच्या हालचालीमध्ये सुसूत्रता आणण्याचे काम हे सेरेबेलम करत असते. त्यानंतर आहे पॉन्स म्हणजेच मज्जासेतू. हा भाग प्रमस्तिष्क आणि अनुमस्तिष्क यांच्यातील संदेश वहनाचा पूल म्हणून काम करत असतो. मज्जास कोण? तर पॉन्स. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू की रात्रीच्या वेळी अंधारात किंवा कमी प्रकाशात पाहण्यासाठी डोळ्यातील कोणत्या पेशी मदत करतात? म्हणजे रात्री अंधार पडलं तरी आपल्याला दिसते, तर यासाठी आपल्याला कोणत्या पेशी ज्या आहेत त्या मदत करतात? तर त्या आहेत रॉड पेशी, दांडा पेशी. तर या पेशी ज्या आहेत प्रकाशाच्या तीव्रतेला संवेदनक्षम जे आहे किंवा संवेदनक्षम असतात म्हणजे सेन्सिटिव्ह असतात. त्या अत्यंत कमी प्रकाशामध्ये रात्रीच्या वेळी जे आहेत ते अंधारात पाहण्यास मदत करतात. या पेशीमुळेच आपल्याला वस्तूचा रंग समजत नाही, फक्त काळपांढरे किंवा अंधुक स्वरूपामध्ये आपल्याला रात्री दिसत असते या रॉड सेल्समुळे. त्यानंतर शंकुपेशी म्हणजे कोन सेल्स. या पेशी तेजस्वी जास्त प्रकाशात काम करतात. त्याचे मुख्य काम कोणते आहे? तर रंग ओळखायचे काम या कोन पेशीचे आहे. आपल्याला असा जरी प्रश्न आला कोन पेशीचे कार्य वगैरे तर आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर आहे पारपटल म्हणजे कोरेनिया म्हणतात. हा डोळ्यातील सर्वात बाहेरील भाग आहे आणि ही काही पेशी नाही भाग आहे. तर या डोळ्यात येणाऱ्या प्रकाश किरणांना रिफ्रॅक्ट करत असतात. आणि त्यानंतर आहे लाळ पेशी. या डोळ्याशी संबंधित नाही तर तोंडातले लाळ म्हणजे सलायवाशी संबंधित आहेत. या सलायवाशी संबंधित आहे तोंडाशी. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू की गाड्यांच्या टायर्सवर नक्षी किंवा खाचा कशासाठी बनवलेल्या असतात? तर टायर सुंदर दिसायला पाहिजे म्हणून नाही, गाडीचा वेग वाढवण्यासाठी तर नाही, रस्ता आणि टायर मधील घर्षण वाढवण्यासाठी. म्हणजे
हा ऑप्शन करेक्ट येतो. तर टायरवरील हे जे खाचा किंवा हे जे नक्षीकाम असते यामुळे टायरची रस्त्यावरील पकड घट्ट होते आणि घर्षण जे आहे ते वाढते आणि ज्यामुळे गाडी जी आहे ती घसरत नाही. टायर गुळगुळीत झाले तर घर्षण कमी होईल आणि टायर जे आहे ते म्हणजे असं निष्ठायला लागेल. म्हणून याचे हे नक्षी आणि खाचा का असतात तर रस्ता आणि टायर मधील घर्षण वाढवण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट ठरतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 18वा क्वेश्चन की इथे आपल्याला हा साधा प्रश्न आहे की ध्वनीचा वेग कशातून कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? हवा, पाणी, पोलाद का निर्वात पोकळी? तर आपल्याला माहित आहे की ध्वनीचा वेग जो आहे तो स्थायूमध्ये जास्त असतो, म्हणून पोलाद हे करेक्ट ऑप्शन येते. कारण पोलाद हे एक स्थायू आहे. त्यानंतर द्रवामध्ये त्याच्यानंतर कमी, त्यानंतर हवेमध्ये आणि ध्वनी लहरींना प्रवासासाठी माध्यमाची गरज असते, म्हणून निर्वात पोकळीमध्ये जे आहे म्हणजे व्हॅक्यूम मध्ये ध्वनी प्रवास करू शकत नाही, म्हणून स्थायूमध्ये जो आहे तो ध्वनीचा वेग सर्वात जास्त ठरतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणते साधन सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करत असते? सोलार कुकर, सोलार सेल, सोलार गिझर का सोलार जलतापक? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे सोलार सेल. तर म्हणजे सौर घट म्हणतो आपण त्याला. हे साधन सूर्यापासून मिळणाऱ्या सौर ऊर्जेचे म्हणजे सोलार एनर्जीचे थेट विद्युत एनर्जी मध्ये रूपांतर करते. प्रामुख्याने सिलिकॉन सारख्या अर्धवाहकापासून हे जे आहे ते सिलिकॉन पासून बनलेले असते. सिलिकॉन पासून सेमीकंडक्टर आहे हा सिलिकॉन. या सिलिकॉन पासून हे सौरगट तयार झालेले असतात. तर मग सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये सोलार सेल करते. नेक्स्ट क्वेश्चन की गंजने ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे? ऑप्शन आहेत अपघटन अभिक्रिया, ज्याला की आपण काय म्हणतो डिकम्पोजिशन म्हणतो. अपघटनला डिकम्पोजिशन म्हणतो. हे काय असते तर यामध्ये जे आहे ते एका जटिल संयुगाचे तुकडे, या डिकम्पोजिशन मध्ये जटिल संयुगाचे जे आहेत ते तुकडे होऊन 2 किंवा अधिक पदार्थ तयार करतात. म्हणजे पाण्याचे विद्युत अपघटन होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन भेटते. त्यानंतर आहे विस्थापन, ज्याला की आपण डिस्प्लेसमेंट म्हणत असतो. यामध्ये जास्त क्रियाशील धातू कमी क्रियाशील धातूला त्याच्या संयुगातून बाजूला करतो. म्हणजे लोखंडाचा खिळा कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकल्यास तांबे विस्थापित होतात. त्यानंतर आहे ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिडेशन. तर यामध्ये गंजणे ही एक संत गतीने होणारी रासायनिक क्रिया आहे जी की ऑक्सिडीकरणमुळे होत असते. जेव्हा लोखंड आणि म्हणजे हवेतील जो ऑक्सिजन आहे, लोखंड आणि हवेतील ऑक्सिजन आणि ओलसरपणा यांच्या संपर्कात येतो तेव्हा धातूचे ऑक्सिडीकरण होते. लोखंडाचे ऑक्सिडीकरण होऊन जो आहे तो तांबूस थर तयार होतो, त्याला आपण गंजणे म्हणतो. म्हणजे गंजणे कोरोजन ही खालीलपैकी ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिडेशनची क्रिया आहे. त्यानंतर रिडक्शन मध्ये काय तर ही ऑक्सिडीकरणाच्या पूर्णपणे विरुद्ध प्रक्रिया आहे. यामध्ये पदार्थातून ऑक्सिजन निघून जातो व हायड्रोजन मिळवला जातो. यामध्ये H2 जो आहे तो हायड्रोजन आहे तो मिळवला जातो. तर अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की लिंबू आणि संत्री यासारख्या जे आंबट पदार्थ आहेत त्यामध्ये कोणते असते जास्त? तर आपल्याला माहित आहे यामध्ये कोणते असते सायट्रिक ऍसिड असते लिंबू आणि संत्रीमध्ये. तर लॅक्टिक ऍसिड हे जे ऍसिड आहे हे आम्ल प्रामुख्याने दूध आणि दह्यामध्ये आढळते. त्यानंतर आहे ऍसिटिक ऍसिड, तर हे व्हिनेगार मध्ये आढळत असते. व्हिनेगार मध्ये ऍसिटिक ऍसिड आढळत. त्यानंतर मग सांगा बरं टार्टरिक ऍसिड कशामध्ये? तर आपल्याला माहित आहे चिंचेमध्ये टार्टरिक ऍसिड आढळते. आपल्याला लिंबू संत्री विचारलेला आहे सायट्रिक ऍसिड. नेक्स्ट क्वेश्चन. आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे आहे खालीलपैकी कशावर आधारित आहे? तर आपल्याला माहित आहे की ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे ती ऍटॉमिक नंबरवर आधारित आहे. हे हेनरी मोसले कोणी सांगितली? तर हेनरी मोसले यांनी ही मांडली आधुनिक आवर्त सारणी. तर मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे म्हणजेच अणुअंक म्हणजे काय तर जे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉनची संख्या असते तेच असतो अणुअंक म्हणजे ऍटॉमिक नंबर. तर त्यांनी सांगितलं की रासायनिक जे गुणधर्म आहेत ते ऍटॉमिक नंबरवर डिपेंड असतात. त्यानंतर आहे ऍटॉमिक मास. मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी होती ती होती ऍटॉमिक मासवर डिपेंड जे आहे आधारित होती. तर अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की पिण्याच्या पाण्यातून जंतूचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कशाचा जो आहे तो वापर केला जातो? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ब्लिचिंग पावडर. त्याचं की सूत्र आहे CaOCl2 ब्लिचिंग पावडर. पाण्यातून जंतू आणि जीवाणूंचा नाश करण्यासाठी प्रामुख्याने जंतुनाशक म्हणून याचा वापर केला जातो. यामधून मुक्त होणारे क्लोरीन जे वायू आहेत, क्लोरीन वायू याच्यातून मुक्त होणारा क्लोरीन वायू जो आहे तो जंतू मारण्याचे मुख्य काम करतो. त्यामुळे जे आपल्या गावाकडे विहिरी वगैरे असतात त्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जाते. त्यानंतर बेकिंग सोडा NaHCO3 हे पण आपल्याला एक्झाम मध्ये त्याचे सूत्र विचारू शकतात. धुण्याच्या सोड्याचं काय आहे? तर धुण्याच्या सोड्याचं Na2CO3H2O
याचा प्रामुख्याने कपडे धुण्यासाठी वापर केला जातो, हलके करण्यासाठी. त्यानंतर आहे तुरटी. तुरटीला आपण ॲलम म्हणतो. तुरटी पाण्यात फिरवल्याने जंतू मरत नाहीत, पण मातीचे कण वगैरे जे असतात ते तळाशी जाऊन बसतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन की खालीलपैकी कोणत्या रोगाला धनुर्वात असेही म्हटले जाते? ऑप्शन आहे टायफॉइड, कॉलरा, टिटॅनस आणि मलेरिया. तर धनुर्वात जे आपण लोखंड वगैरे लागल्यानंतर धनुर्वाताचं जे आहे ते इंजेक्शन घेतो, तर कोणत्या रोगाला? तर टिटॅनसला धनुर्वात म्हणतात तर मराठीमध्ये. तर हा जो आहे तो क्लॉस्ट्रिडियम याचा जे आहे तो कोणता बॅक्टेरिया होत असतो? क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी या बॅक्टेरियामुळे हा रोग होत असतो, टिटॅनस किंवा धनुर्वात म्हणतो आपण त्याला. हे याच्यामुळे काय होतं? स्नायू तीव्रतेने आकुंचन पावतात आणि शरीराचा धनुष्यासारखा बाक येतो आणि त्यामुळे त्याला धनुर्वात म्हणतात. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे, जो की ऑप्शन 24वा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर टायफॉइड याला विषाणू ज्वर म्हटले जाते आणि दूषित अन्न आणि पाण्यातून आणि त्याचा मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे हा रोग होतो. कॉलेरा तर त्याला आपण पटके म्हणतो तर फिब्रिओ कॉलेरा. यामुळे हा रोग होत असतो या बॅक्टेरियामुळे. त्यानंतर मलेरिया तर शीतज्वर म्हणजे तापासून त्याला आपण शीतज्वर म्हटलं जातं. तर हा जो आहे प्रोटोझोआमुळे होतो. प्लाझ्मोडियम नावाच्या प्रोटोझोआमुळे मलेरिया हा रोग होतो. प्रोटोझोआ आदिजीव. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आपल्याला विचारलेला आहे? लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी. ऑप्शन आहेत स्वादुपिंड, यकृत, थायरॉइड, लाळ ग्रंथी. तर यापैकी यकृत म्हणजेच लिव्हर ही जी आहे ती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. याचं वजन सुमारे 1.2 किलोग्राम ते 1.5 किलोग्राम असते. तर हे पचनासाठी आवश्यक असणारे बायल ज्यूस तयार करत असते, बायल ज्यूस. आणि त्यानंतर स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज ही दुसरी सर्वात मोठी ग्रंथी आहे, जी की संमिश्र ग्रंथी आपण म्हणतो तिला. आणि हे जे आहे ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे इन्सुलिन तयार करत असते. त्यानंतर आहे थायरॉइड तर सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे, लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे ही थायरॉइड. त्यानंतर आहे लाळ ग्रंथी. तर तोंडात सलायवा तयार झाल्यावर अमायलेज नावाचे विकार जे आहे ते विकर म्हणजेच एन्झाईम असते, हे जे की म्हणजे इथे जे आहे ही जी लाळ ग्रंथी आहे ही तोंडात लाळ तयार करतात, ज्यामध्ये अमायलेज नावाचे पाचक विकर जे आहेत ते असते आणि सर्वात अन्नातील स्टार्चचे पचन सुरू करते या लाळ ग्रंथीमधील अमायलेज. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी करेक्ट आलेलं आहे. लगेच नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चुंबकीय क्षेत्रातील तीव्रता मोजण्यासाठी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? ऑप्शन आहेत वेबर, टेस्ला, हेनरी आणि फॅराडे. तर यापैकी टेस्ला हे करेक्ट ऑप्शन ठरते की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मोजण्यासाठी हे जे टेस्ला आहे ते वापरले जाते. हे जे वेबर आहे चुंबकीय फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स मोजण्याचे एकक आहे, मॅग्नेटिक फ्लक्स. आणि त्यानंतर हेनरी हे जे आहे प्रेरणत्व मोजण्याचे एकक आहे. तर इंडक्टन्स मोजण्याचे एकक हे हेनरी आहे. आणि फॅराडे हे प्रामुख्याने कॅपॅसिटन्सी म्हणजेच विद्युत धारकता मोजण्याचे, विद्युत प्रभाव मोजण्यासाठी मायकल फॅराडे यांच्या नावावरून हे फॅराडे एकक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पेपर 1 चे पूर्ण PYQ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तसेच पेपर 2 साठी पण अत्यंत महत्वाचे PYQ, पूर्ण PYQ आणि महत्वाचे क्वेश्चन्स देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. नक्की तुम्ही ते पहा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की ऑप्टिकल फायबर संदेशवहनासाठी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्माचा वापर केला जातो? हे जे ऑप्टिकल फायबर आहेत हे जे आहेत संदेशवहनासाठी, याच्यातील ऑप्टिकल फायबर मध्ये कोणत्या गुणधर्माचा वापर केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे एकूण अंतर्गत परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर केबलमधून ऑप्टिकल फायबर केबलमधून डाटा होऊन येण्यासाठी प्रकाश किरणांचा वापर केला जातो. आणि यामध्ये काय होतं, जेव्हा प्रकाश एका विशिष्ट कोनातून फायबरच्या आत प्रवेश करतो तेव्हा तो बाहेर न पडतो आतल्या आतमध्ये जो आहे तो परावर्तित होत असतो. प्रकाशाची तीव्रता कमी न होता संदेश अतिशय वेगाने लांबपर्यंत पोहोचला जातो. आज इंटरनेटसाठी 5G फायबर नेटवर्क याच तत्वावर काम करत आहे. कोणत्या? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या तत्वावर. अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी. तर मग प्रकाश अपवर्तन रिफ्रॅक्शन म्हणजे काय? जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात
प्रवेश करतो तेव्हा त्याची दिशा बदलते, त्याला म्हणतात रिफ्रॅक्शन. त्यानंतर आहे रिफ्लेक्शन, ज्यावेळेस प्रकाश एखाद्या गुळगुळीत पृष्ठभागावर आदळून वापस फिरतो त्याला म्हणतात रिफ्लेक्शन. त्यानंतर आहे प्रकाश अपस्करण म्हणजेच डिस्पर्शन. तर प्रकाश त्याच्या घटक रंगामध्ये विभक्त होण्याच्या प्रक्रियेला अपस्करण म्हणतात. म्हणजेच लोलकातून प्रिझम प्रकाश गेल्यानंतर 7 रंग जे आपल्याला दिसतात इंद्रधनुष्य जे तयार होते आपल्याला ते माहित आहे. तर ते आहे प्रकाश अपस्करण. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जेव्हा प्रकाश जे आहे ते प्रकाश किरण हवेतून काचेच्या माध्यमात प्रवेश करतात तेव्हा त्याच्या वेगावर काय परिणाम होतो? वेग वाढतो की वेग कमी होतो की तोच राहतो का मग वेग 0 होतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे वेग कमी होतो. कसं काय कमी होतो? तर हवा हे एक विरल माध्यम आहे. हवा जे आहे ते एकदम विरल माध्यम आहे. त्याचे कण जे आहे ते विरल असतात आणि ही जी काच आहे ती घन माध्यम आहे. याचे कण म्हणजे एकमेकाला कणांची घनता जी आहे ती जास्त असते, एकमेकाच्या जवळ असतात. मग जेव्हा प्रकाश किरण या विरल माध्यमातून या जास्त घनता असलेल्या माध्यमात प्रवेश करतात तेव्हा काय होते? तिथे काचेतील कणांच्या अडथळ्यामुळे याचा वेग कमी होतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन की पास्कल हे खालीलपैकी कोणत्या भौतिक राशीचे जे आहे ते उदाहरण आहे? ऑप्शन आहेत बल, कार्य, दाब की ऊर्जा. तर आपल्याला माहित आहे पास्कल कशाचे एकक आहे? तर दाबाचे एकक पास्कल आहे. तर मग फोर्सचे काय आहे? तर न्यूटन, फोर्सचे न्यूटन आहे. त्यानंतर जूल हे कशाचे आहे? कार्याचे जूल आहे. आणि ऊर्जेचे काय आहे? तर ऊर्जेचे एनर्जीचे देखील SI युनिट जूलच आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की शुद्ध सोने किती कॅरेटचे असते आणि ते दागिने बनवण्यासाठी वापरले जात नाही? म्हणजे शुद्ध सोने किती कॅरेटचे असते आणि ते का दागिने बनवण्यासाठी वापरले जात नाही? तर आपल्याला माहिती आहे शुद्ध सोने 24 कॅरेटचे असतात आणि त्याने दागिने बनवले जाऊ शकत नाही कारण ते अत्यंत मऊ असतात, त्यामुळे त्याने दागिने बनवता येऊ शकत नाही. थोडा कठीणपणा त्याला आकार देण्यासाठी लागतो, म्हणून 24 कॅरेटच्या सोन्याने दागिने बनत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन, अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी पॅकेटमध्ये म्हणजे पॅकेटमधील चिप्स खराब होऊ नयेत म्हणून पाकिटात कोणता वायू टाकला जातो? तर पाकिटामध्ये जो आहे तो नायट्रोजन असतो. ऑक्सिडीकरण रोखण्यासाठी हा नायट्रोजन टाकला जातो. बटाटा चिप्स किंवा इतर तळलेले पदार्थ ज्यावेळेस पाकिटामध्ये ठेवतात त्यावेळेस ऑक्सिजनच्या संपर्कात जर ते आले तर ते ऑक्सिडीकरण होते आणि ते एकदम खवट लागायला लागतात, त्यामुळे नायट्रोजन टाकतात. त्यामुळे काय होतं की नायट्रोजन हा एक इनर्ट गॅस आहे, तो चिप्स सोबत कोणतीही प्रक्रिया करत नाही आणि त्यामुळे त्याचे जे ऑक्सिडीकरण किंवा ते जे खवट होण्यापासून वाचतात आणि दीर्घकाळ टिकत असतात. नेक्स्ट क्वेश्चन की मलेरिया हा जो आजार आहे तो कोणत्या डासाच्या मादीच्या चावल्यामुळे होत असतो? तर हा जो मलेरिया आहे तो आजार एनाफिलिस डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होत असतो. तर हा डास चावल्यावर प्लाझ्मोडियम नावाचा जो प्रोटोझोआ आहे तो मानवी रक्तात, आपण आता बघितलं मलेरिया प्रोटोझोआमुळे, त्या आधी जीव कोणता तर प्लाझ्मोडियम आदिजीवामुळे. मग अॅनोफिलिस नावाच्या डासाची जी मादी आहे ती चावली की मग काय होते? तर त्याच्यातील जो प्रोटोझोआ आहे तो आपल्या शरीरात जातो आणि आपल्याला मलेरिया हा आजार होत असतो. त्यानंतर आहे इडिस इजिप्ती, तर हा जो आहे तो कशासाठी? तर याच्यामुळे डेंग्यू होत असतो. चिकनगुनिया आणि जिका यासारखे रोग होतात. दुसरे पण आहेत जे की आहेत चिकनगुनिया आणि जिका. तर इडिस इजिप्तीमुळे डेंग्यू, चिकनगुनिया, जिका होत असतो. त्यानंतर आहेत क्युलेक्स, या डासामुळे प्रामुख्याने जो आहे तो हत्ती रोग होत असतो. हत्ती रोग या क्युलेक्समुळे होत असतो. यापैकी नाही, हा येत नाही. तर काय ते मग अॅनोफिलिस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की मानवी शरीरातील स्नायू आणि हाडे यांना जोडणाऱ्या घटकाला काय म्हणतात? तर आपल्या शरीरामधील जे स्नायू आणि हाडे आहेत यांना कशामुळे जोडले जातात? स्नायूबंध टेंडॉनमुळे जोडले जातात. ही एक मजबूत आणि कमी लवचिक तंतुमय उती असते. हिचे मुख्य काम स्नायू आणि हाड यांना जोडण्याचे काम असते. कोणाचे? स्नायुबंध टेंडनचे, मसल टू बोन. आणि दुसरा आहे लिगामेंट, तर हे एक हाड दुसऱ्या हाडाला या लिगामेंटमुळे जोडले जाते. त्यानंतर आहे कार्टिलेज, हा एक मऊ आणि लवचिक हाडाचा प्रकार आहे. हा सांध्यांच्या ठिकाणी 2 हाडामधील घर्षण कमी करतो. कशामुळे? या खुर्च्यामुळे. आपले कान, नाकाचा शेंडा या खुर्च्यानेच बनलेले असतात. त्यानंतर न्यूरॉन, याला चेतापेशी म्हणतात आणि शरीरातील संदेशवहनाचे काम हे न्यूरॉन करत असते, हाडांचा वगैरे काही संबंध नाही याच्याशी. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे पृथ्वीच्या केंद्रावर, सेंटर ऑफ द अर्थ, एखाद्या वस्तूचे वजन किती असेल? म्हणजे पृथ्वीच्या केंद्रावर किती असेल? तर वजन 0 असेल. एखाद्या म्हणजे जेव्हा आपण पृथ्वीच्या सेंटर ऑफ द अर्थवर जातो तेव्हा चौबाजूने असणाऱ्या वस्तुमानाचे निव्वळ गुरुत्वाकर्षण बल एकमेकांना जे आहे ते खोडून काढते. परिणामी तिथे गुरुत्व जे आहे ते त्याची किंमत किती असते? तर 0 असते. त्याच्यामुळे पृथ्वीच्या केंद्रावर जे आहे त्या वस्तूचे वजन 0 असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे आपल्याला विचारलेलं आहे की पेन्सिल लीड बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कार्बनच्या रूपाचा अल्ट्राटॉपचा वापर केला जातो? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे
तर ग्राफाईटचा जो आहे तो वापर केला जातो, कारण अत्यंत मऊ गुळगुळीत असते आणि कागदावर घासल्यास तो काळा डाग सोडत असते, म्हणून याचा वापर पेन्सिल बनवताना करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या कोळशाच्या प्रकारात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते, म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा कोणता कोळशाचा प्रकार आहे? तर यापैकी जे आहे अँथ्रासाइट हा जो आहे तो सर्वात उत्कृष्ट दर्जाचा कोळशाचा प्रकार आहे. यामध्ये 80 ते 95% कोळसा असतो आणि त्यानंतर बिटुमिनस हा मध्यम प्रकारचा आहे, 60 ते 80% कोळसा असतो, कार्बन असतो. त्यानंतर लिग्नाइट हा तपकिरी कोळसा असतो, हा कनिष्ठ दर्जाचा असतो, 25 ते 35%. आणि पीठ हा कोळसा तयार होण्याच्या प्रक्रियेत सर्वात पहिली पायरी आहे, यामध्ये कार्बनचे प्रमाण 25% असते. तर अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक डी करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, की मानवी रक्ताचे पीएच व्हॅल्यू म्हणजे साधारणपणे किती असते? तर आपल्याला माहित आहे की मानवी रक्ताचे जे पीएच व्हॅल्यू आपण अगोदर बऱ्याच वेळा बघितलं आहे, 7.4 पीएच व्हॅल्यू मानवी रक्ताचे आहे. इथे आपल्याला विचारलेलं आहे की सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहांमध्ये प्रामुख्याने कोणत्या अर्धसंवाहकाचा म्हणजे सेमीकंडक्टरचा वापर केला जातो? जे उपग्रह जे आपल्या सौर ऊर्जेवर चालत असतात त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे सिलिकॉन, ते सौर कुकरवरचं बघितलं होतं आपण. तर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रहामध्ये सॅटेलाइटमध्ये सिलिकॉनचा वापर केला जातो. तर अंतराळ ऊर्जा मिळवण्यासाठी जे उपग्रह आहे त्यांना अंतराळ ऊर्जा मिळवण्यासाठी सौर पॅनल्स वापरले जातात. या पॅनल्स मध्ये सोलार सेल्स बनवण्यासाठी या सिलिकॉनचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, की हिरा हा जो डायमंड आहे हा जो अत्यंत चमकदार असतो, जो की आपल्याला माहिती आहे सर्वात चमकदार धातू आहे. तर याचे मुख्य कारण काय आहे, हा कशामुळे चमकदार असतो एवढा? तर प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावरण. तर हिऱ्याची रचना कशी असते, तर हिऱ्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खूप जास्त असतो आणि त्यांच्यातील जे क्रांतिक कोन असतात क्रिटिकल, हिऱ्यामध्ये जे आहे ते अशा पद्धतीने क्रिटिकल कोन असतात, ते अतिशय लहान असतात. अनेकदा जो प्रकाश आहे तो अनेकदा इथे परावर्तित होत असतो, त्यामुळे प्रकाशाची पूर्ण अंतर्गत परावर्तनामुळे हिरा आपल्याला चमकदार दिसत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, की गाड्यामधील जे ओडोमीटर असते, हा प्रश्न आलेला होता टीईटी मध्ये मागच्या वेळेस. तर हे साधन काय मोजण्यासाठी वापरले जाते? तर गाडीने कापलेले एकूण अंतर मोजण्यासाठी ओडोमीटरचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, झाडांच्या पानांना जो हिरवा रंग असतो तो कशामुळे प्राप्त होतो? हिमोग्लोबिन, कॅरोटीन, हरितद्रव्य का झांतुके? तर जो हिरवा रंग आहे तो हरितद्रव्यामुळे जो आहे तो म्हणजे क्लोरोफिलमुळे पानांना हिरवा रंग येत असतो आणि या कॅरोटीनमुळे वगैरे जे आहे ते नारंगी वगैरे पिवळा रंग फळांना फुलांना जो असतो तो या नारंगी पिवळा हे रंग प्राप्त होत असतात. हिमोग्लोबिन हे तर मानवी शरीरातील असते. तांबड्या रक्तपेशीमुळे या हिमोग्लोबिनमुळे मानवाच्या रक्ताला लाल रंग येत असतो. त्यानंतर झांतुकील हे देखील वनस्पतीमध्ये एक रंगद्रव्य आहे आणि पानांना फुलांना पिवळा रंग या झांतुकीलमुळे येत असतो. अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, की लहान मुलांमध्ये जे आहे ते रातआंधळेपणा येण्याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे जो आहे तो रातआंधळेपणा येत असतो? तर व्हिटॅमिन ए मुळे. आपल्याला माहित आहे की यामध्ये व्यक्तीला संध्याकाळनंतर दिसत नसते रातआंधळेपणा व्हिटॅमिन ए मुळे होत असतो. व्हिटॅमिन बी मुळे बेरीबेरी होत असतो. व्हिटॅमिन हा बेरीबेरी कशासाठी, तर हा चेतासंस्थेचा विकार आहे प्रामुख्याने. स्नायूची कमजोरी या बेरीबेरीमुळे उद्भवते. व्हिटॅमिन सी मुळे कोणता होतो? स्कर्वी हा रोग होतो. तर हिरड्यांचा आजार आहे हा स्कर्वी. तर हिरड्यातून रक्त वगैरे या स्कर्वीमुळे येत असते. व्हिटॅमिन डी मुळे मुरदूस होत असतो लहान मुलामध्ये. यामध्ये जे आहे ते हाडे मऊ कमकुवत होत असतात. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन, की रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व अत्यंत महत्वाचे ठरते? तर जीवनसत्व के हे जे आहे ते रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाचे व्हिटॅमिन ठरत असते. आपण जे आहे ते आणि बघितलं की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी चे विकारामुळे काय काय होत असते ते. तर डोळ्यांच्या दृष्टीसाठी व्हिटॅमिन ए, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि जे आहे ते कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी जे आहे ते युजफुल ठरत असतात. आणि ब्लड क्लॉटिंगसाठी जे प्रोथ्रोम्बिन नावाचे प्रथिन तयार करण्यास मदत करण्यासाठी व्हिटॅमिन के मदत करत असते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, की मानवी शरीरातील स्वादुपिंड ग्रंथीतून कोणते संप्रेरक तयार होत असते? स्रवते स्वादुपिंडातून कोणते, जे की आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करत असते. आपण बघितलं इन्सुलिन स्वादुपिंडातून जे आहे ते इन्सुलिन जे आहे ते सिक्रेट होत असतं, जे की रक्ताचं प्रमाण जे आहे ते नियंत्रित करत असते आणि याचे प्रमाण कमी जास्त झाले तर आपल्याला डायबिटीज होतो हे आपल्याला माहित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, की खालीलपैकी कोणता रोग जो आहे तो व्हायरसमुळे होत असतो? ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत की पोलिओ, एड्स, गोवर आणि क्षयरोग. तर यापैकी हा जो क्षयरोग ट्युबरक्युलोसिस आहे हा रोग जो आहे तो हा रोग बॅक्टेरियामुळे होतो. इथे आपल्याला व्हायरसमुळे होत नाही विचारले, म्हणजे हा जो रोग आहे तो बॅक्टेरिया मुळे होत असतो. कोणत्या? तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस
मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे हा टीबी रोग होत असतो. त्यानंतर पोलिओ हा विषाणूमुळे होतो, एड्स पण हा जो आहे तो विषाणूमुळे होतो आणि गोवर हा पण विषाणूमुळे होणारे रोग आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की आवर्त सारणीमध्ये सर्वात हलके मूलद्रव्य म्हणजे लाइटेस्ट एलिमेंट कोणते आहे. तर याच्यामध्ये जे आवर्त सारणीमध्ये सर्वात लाइटेस्ट एलिमेंट जे आहे ते हायड्रोजन आहे. हा सर्वात पहिला एलिमेंट आहे. याचा अनुक्रमांक किती तर 1 आहे. असून वजन निसर्गात सर्वात कमी हायड्रोजनचे असते. त्यानंतर हिलियम हा दुसरा सर्वात हलका आहे. हलका मूलद्रव्य आहे. हा राजवायू नोबल गॅस असून तो ज्वलनशील नसतो, म्हणून याचा वापर आपण बलून मध्ये करत असतो. तर सर्वात लाइटेस्ट एलिमेंट कोणता हायड्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया बायोगॅस किंवा गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने कोणता वायू आढळतो. आपण जो बायोगॅस तयार करतो किंवा गोबर गॅस जो असतो त्यामध्ये आपल्याला कोणता वायू आढळतो तर मिथेन CH4 हा जो वायू आहे तो आढळत असतो. बायोगॅसमध्ये 55 ते 75% हा वायू असतो. सेंद्रिय कचरा आणि जनावरांचे शेण यांचे हवेच्या अनुपस्थितीमध्ये जे अनएरोबिक डायजेशन होऊन हा वायू तयार होत असतो. अत्यंत चांगला पर्यावरण पूरक हा इंधन वायू आहे, ज्याला की आपण मार्श गॅस असे सुद्धा म्हणत असतो. यावर पण प्रश्न आलेले आहेत. हे प्रश्न तुमच्या जे आहेत परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, त्यामुळे हे तुम्ही जे आहे ते करून जायलाच पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लिटमस कागद खालीलपैकी कशापासून जो आहे तो बनवलेला जातो. तर लिटमस कागद जो आहे तो लायकेन म्हणजे दगड फुलापासून जो आहे तो बनवलेला जातो. हा नैसर्गिक दर्शक आहे जो की थॅलोफायटा संवर्गातील दगड फुलापासून बनवलेला वनस्पतीपासून मिळवला जातो. तर आपल्याला माहित आहे लायकेन म्हणजे काय तर सहजीवनातून कुणाच्या तर अल्गी आणि फंगीच्या सहजीवनातून सिम्बायोसिस मधून हा लायकेन जो आहे तो तयार होत असतो. तर अशा पद्धतीने लिटमस मग दगड फुलापासून बनतो. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या वायूला लाफिंग गॅस म्हणजे सचवणारा वायू म्हणत असतात. ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर यापैकी जे आहे नायट्रस ऑक्साइड N2 हा जो आहे तो लाफिंग गॅस म्हणून ओळखला जातो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की लोखंडाला गंज येण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर झिंकचा थर देण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. इथे जे लोखंडाला गंज कशामुळे तो वगैरे आपण बघितलेला आहे. तर हा गंज येऊ नये म्हणून जो थंड थर दिला जातो त्याला म्हणतात गॅल्व्हनायझेशन. तर यामध्ये लोखंड किंवा पोलादला हवेतील ऑक्सिजन आणि दमटपणाच्या संपर्कात आल्यास गंजते. हे रोखण्यासाठी त्यावर जास्तचा म्हणजे झिंकचा जो आहे तो थर दिला जातो, त्याला म्हणतात गॅल्व्हनायझेशन. आणि अलोईंग म्हणजे काय तर संमिश्र धातू बनवणे. त्यानंतर विद्रावण डिसोल्युशन. तर ही एक भौतिक प्रक्रिया ज्यामध्ये एखादा स्थायू पदार्थ द्रवामध्ये विरघळत असतो, म्हणजे पाण्यात मीठ वगैरे विरघळणे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन अंतराळातील ताऱ्यांचे अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जाते. तर याचं जे आहे ते करेक्ट आन्सर आहे प्रकाश वर्ष. लाईट इयर हे जे आहे अंतराळातील ताऱ्यांचे एकक मोजण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर हे माहिती आहे आपल्याला दोन ठिकाणावरील अंतर मोजण्यासाठी. त्यानंतर दुसरं आहे नायटिकल माईल. तर हे समुद्रातील किंवा हवेतील विमानाचे अंतर मोजण्यासाठी हे नायटिकल इथे विमानाचे अंतर मोजण्यासाठी. त्यानंतर मायक्रॉन याच्यात सूक्ष्म किंवा इतर आकार मोजण्यासाठी हे मायक्रॉन वापरले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते जीवनसत्व जे आहे ते पाण्यात विरघळत असते. ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर यापैकी जे आहे ते व्हिटॅमिन सी हे जे जीवनसत्व आहे ते वॉटर सोल्युबल आहे, पाण्यामध्ये विरघळत असते. तर हे पाण्यात सहज विरघळते हे जे व्हिटॅमिन सी आहे, आणि शरीरात जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. ते मूत्रावाटी शरीराबाहेर पडू शकते. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये लिंबू संत्रे असणे आवश्यक असते. त्यानंतर पाण्यात विरघळणारे हे जे आहे ते व्हिटॅमिन सी आणि बी असते. सी आणि बी हे पाण्यात विरघळतात. आणि त्यानंतर फॅट सोल्युबल जे आहेत, इथे जे आहे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स जे आहेत ते कोणते असतात तर ते असतात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की मानवी शरीरातील स्नायू आणि हाडे जोडणाऱ्या घटकाला काय म्हणतात हे आपण बघितलेलं आहे. तर मानवी शरीरामध्ये स्नायू आणि हाडे जे आहेत ते स्नायुबंध टेंडनमुळे जे आहे ते जोडले जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे मुख्य लक्षण आहे. तर हे जे आहे ते रेबीज, पिसाळलेला कुत्रा ज्यावेळेस चावतो, चावल्याने जो रोग होतो तो म्हणजे रेबीज, त्यावेळेस हायड्रोफोबिया हा जो आहे तो होत असतो, ज्यामुळे आपल्याला पाण्याची अत्यंत भीती वाटत असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया की मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात. तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी जे आहे मानवी हृदयाला 4 कप्पे असतात. तर वरचे 2 कप्पे जे आर्टेरियम म्हणजे राईट आर्टेरियम, लेफ्ट आर्टेरियम असे असते, आणि खालचे 2 कप्पे जे मानवी हृदय जे आहे ते असे 4 कप्प्याने बनलेले असतात. वर 2 असतात, वर 2 आणि खाली 2. लेफ्ट आर्टेरियम, राईट आर्टेरियम आणि खाली राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल असते.
त्यानंतर माशाच्या हृदयाचे कप्पे जे आहेत तिथे फिशच्या हृदयाचे कप्पे 2 असतात. त्यानंतर उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हृदयाचे कप्पे ज्यामध्ये मगर वगैरे येते, क्रोकोडाईल वगैरे येते, त्यांच्या कप्पे म्हणजे उभयचर आणि सरपटणारे त्यांचे जे आहेत ते 3 असतात. आणि सस्तन पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे कप्पे जे आहेत हे 4 असतात. यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की वनस्पती रात्रीच्या वेळी श्वसन करताना कोणते वायू घेतात आणि कोणता वायू बाहेर सोडतात. हे जे वनस्पती आहे ते रात्रीच्या वेळी ज्यावेळेस श्वसन करत असतात त्यावेळेस ऑक्सिजन घेत असतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. म्हणजे दिवसात जे आहेत वनस्पती कार्बन डायऑक्साईड जे आहे ते घेत असतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात, जो की ऑक्सिजन आपल्याला महत्वाचा आहे. पण आपल्याला जे सांगितलं जाते की पूर्वजांकडून की रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नका, याच कारणामुळे सांगितलं जाते की रात्रीच्या वेळी ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात ही वनस्पती, जे की आपल्या शरीरासाठी कार्बन डायऑक्साईड हानिकारक असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन की खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा वर्ग शीत रक्ताचा म्हणजे कोल्ड ब्लडेड नाही तर उष्ण रक्ताचा आहे. तर इथे जे आहे पक्षी वर्ग, हे जे पक्षी वर्ग आहे हे जे आहेत ते उष्ण रक्ताचे असतात. हे पक्षी वर्ग उष्ण रक्ताचे असतात. प्राणी याचा अर्थ काय होतो तर त्यांच्या शरीराचे तापमान बाहेरील हवामानानुसार बदलत नाही. हे जे आपले जे शरीर कसे असते की बाहेर जर आपण बर्फाच्या ठिकाणी गेलो तर थंड, म्हणजे आपण कसले तर कोल्ड ब्लडेड आहोत, म्हणजे आपल्या बाहेरच्या वातावरणानुसार आपले जे बॉडी मेंटेन करत असते टेम्परेचर, आणि मेंटेन करत नसेल तर त्याला म्हणतात उष्ण रक्त. तर हा पक्षी वर्ग जो आहे तो उष्ण रक्तामध्ये येतो. उभयचर प्राणी, हे जे उभयचर प्राणी ज्यामध्ये की नाही बेडूक वगैरे येतात हे पण शीत रक्ताचे असतात. आणि मत्स्य वर्ग म्हणजे हे मत्स्य वर्ग पण शीत रक्ताचा असतो. आणि सरपटणारे प्राणी ज्यामध्ये साप सरडा वगैरे येतात हे पण शीत रक्ताचे असतात, ज्यांचे तापमान बाहेरील वातावरणानुसार बदलत राहते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन की मानवी शरीरातील सर्वात जे आहे ते लहान हाड म्हणजे हे जे स्टेप्स कोठे आढळते, तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड जे आहे ते स्टेप्स जे आहे ते कानामध्ये आढळत असते. मोठे हाड मांडीमध्ये असते आणि छोटे हाड कानामध्ये असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी कोणती प्राथमिक चाचणी केली जाते. तर एड्स हा जो रोग आहे याच्या निदान करण्यासाठी जी चाचणी युजफुल ठरते तिचं नाव विचारलेलं आहे. तिचं नाव आहे इलिसा टेस्ट. ही जी इलिसा टेस्ट आहे ही प्राथमिक स्क्रीनिंग टेस्ट आहे. याद्वारे रक्तातील HIV संबंधित अँटीबॉडीज तपासले जातात. तर ही प्राथमिक आहे आणि जर आपल्याला आढळला तर दुसरी टेस्ट केली जाते, त्याला म्हणतात वेस्टर्न ब्लॉट. ही खात्रीशीर चाचणी आहे. वेस्टर्न ब्लॉट आपण हे लक्षात ठेवायची. ही खात्रीशीर, ही प्राथमिक चाचणी निदान करण्यासाठी प्राथमिक चाचणी इलिसा टेस्ट आणि खात्रीशीर चाचणी वेस्टर्न ब्लॉट. तर ही विडल टेस्ट कशासाठी केली जाते तर ही टायफॉइडसाठी. आणि बायोप्सी कशासाठी तर एखादा संशयास्पद गाठीचा किंवा उतीचा छोटा तुकडा काढून लॅबमध्ये कॅन्सर सारख्या आजारांची तपासणी करण्यासाठी बायोप्सी केली जाते. आणि ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम, तर ही चाचणी हृदयाची कार्यपद्धती किंवा हृदयाच्या ठोक्याची गती मोजण्यासाठी ही ECG असते. अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा म्हणजे अँटीबायोटिकचा शोध कोणी लावला, तर याचा जो शोध आहे तो लावलेला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जो आहे तो पेनिसिलिन या पहिल्या अँटीबायोटिकचा शोध लावलेला आहे. तर हा जो पेनिसिलियम नोटॅटम हे पण आपण म्हणजे भरपूर बघितलेला आहे, कव्हर केलेला आहे मागच्या क्वेश्चन मध्ये. तर पेनिसिलियम नोटॅटम या फंगीपासून हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन ही जी आहे ती अँटीबायोटिक चा शोध लावलेला आहे. लुई पाश्चर यांनी रेबीज पिसाळलेल्या कुत्र्यापासून जो रोग होतो त्याच्यासाठी जे आहे त्या लसीचा शोध लावलेला आहे. आणि पाश्चरायझेशन पद्धतीचा पण या लुई पाश्चरनी शोध लावलेला आहे. त्यानंतर आहे एडवर्ड जेन्नर यांनी जे आहे पहिली लस, जगातील पहिली लस जी की स्मॉल पॉक्स वॅक्सिन आहे, देवीची लस, स्मॉल पॉक्सची वॅक्सिन त्यांनी शोधून काढली. त्यानंतर रॉबर्ट कोच यांनी टीबी आणि कॉलराला कारणीभूत ठरणाऱ्या टीबी आणि जो कॉलरा आहे त्यांना कारणीभूत ठरणारा जो बॅक्टेरिया आहे त्याचा शोध या रॉबर्ट कोच यांनी लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरात एकूण किती क्रोमोझोम असतात, तर मानवी शरीरात एकूण 46 क्रोमोझोम आणि 23 त्याच्या जोड्या असतात. नेक्स्ट क्वेश्चन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते संप्रेरक आवश्यक असते, तर आपण बघितलं की रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिन हे जे आहे ते अत्यंत महत्वाचे असते, ज्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे जे आहे ते डायबिटीस आपल्याला होतो. नेक्स्ट क्वेश्चन तापमानाचा जो आहे बर्फ समुद्राच्या पाण्यापासून मीठ वेगळे करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते. इथे जे आहे
इथे आपण असं आहे की समुद्राच्या पाण्यापासून मीठ वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत? तर इथे जे आहे ते इव्हॅपोरेशन म्हणजेच बाष्पीभवनाची पद्धत वापरली जाते. समुद्राच्या पाण्यात मीठ विरघळलेले असते. जेव्हा हे पाणी मिठागरामध्ये साचवले जाते तेव्हा सूर्यप्रकाशाच्या मुळे जे आहे ती पाण्याची वाफ होते आणि हवेत उडून जाते आणि खाली शिल्लक मीठ राहते. त्यामुळे ही पद्धत यूज केली जाते. फिल्ट्रेशन पद्धत मध्ये काय होते, ही पद्धत पाण्यात न विरघळणारे स्थायू कण जे आहे ते वेगळे करण्यासाठी फिल्ट्रेशन पद्धत वापरली जाते. गाळण पद्धत. ऊर्ध्वपातन या पद्धतीत द्रव उकळून त्याची वाफ केली जाते आणि ती वाफ पुन्हा थंड करून शुद्ध द्रव्य यावर डिस्टिलेशनमुळे वापरले. समुद्रापासून मीठ मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ही पद्धत वापरणे खर्चकारक ठरते म्हणून ही बाष्पीभवन वापरतात. त्यानंतर अपकेंद्रीकरण. मिश्रणातील वजनाने हलके आणि जड कण वेगाने गोल फिरवून वेगळे करण्याची पद्धत म्हणजे अपकेंद्रित, जे की आपण ताक बनवून लोणी काढण्याची अपकेंद्रित पद्धत आहे. सेंट्रिफ्युगेशन. नेक्स्ट क्वेश्चन की कोरडा बर्फ म्हणजे ड्राय आईस जो आहे म्हणजे नेमकं काय असते? तर घन स्वरूपातील कार्बन डायऑक्साइड सॉलिड CO2 म्हणजे ड्राय आईस असतो. जेव्हा कार्बन डायऑक्साइड वायूवर प्रचंड दाब देऊन त्याचे तापमान 78.5 म्हणजे -78.5 केले जाते तेव्हा त्याचे थेट पांढऱ्या कडक बर्फात रूपांतर होते. याला ड्राय आईस म्हणतात. आणि हा कोरडा बर्फ प्रामुख्याने औषधे दीर्घकाळ टिकवण्यासाठी केला जातो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आम्ल ऍसिड रेन प्रामुख्याने हवेतील कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे होत असतो? तर हा जो ऍसिड रेन आहे तो SO2 आणि NO2 याच्या प्रदूषणामुळे हा होत असतो. म्हणजे सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडमुळे हा पाऊस पडत असतो, ऍसिड रेन होत असतो. तर हे वायू पावसाच्या पाण्यासोबत रासायनिक प्रक्रिया करतात आणि त्यापासून सल्फ्युरिक आणि नायट्रिक ऍसिड तयार होते. हे आम्ल पावसाच्या पाण्यासोबत खाली येते आणि जे की आपल्यासाठी अत्यंत नुकसानदायी ठरते. नेक्स्ट क्वेश्चन. इथे आपल्याला विचारलेलं आहे की LPG घरगुती गॅस सिलेंडरची गळती होत असताना उग्रवास खालीलपैकी कोणत्या घटकामुळे येत असतो? तर इथिल मर्कॅप्टनमुळे आहे तो उग्रवास येतो. तर LPG मध्ये हा टाकल्यामुळे उग्रवास येतो आणि गळती झाली असेल तर आपल्याला लगेच कळते. नेक्स्ट क्वेश्चन. अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी कोणते कण असतात? तर हे जे अणूचे केंद्रक आहे यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, आपल्याला माहित आहे. हे जे अणूचे जे आहे ते न्यूक्लियस, इथे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात अणूच्या न्यूक्लियस मध्ये आणि हे कण दोन्ही एकत्रित असतात आणि याच्यामध्ये बाहेर जे आहे ते असे इलेक्ट्रॉन फिरत असतात. इथे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनवर असतो. प्रोटॉन जे आहे ते धन प्रभारित असते, न्यूट्रॉन प्रभार रहित असते, इलेक्ट्रॉन जे आहे ते ऋण प्रभारित असते. नेक्स्ट क्वेश्चन. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणती अलाय तयार होते? तर कॉपर आणि झिंक यांचं जे मिश्रण आहे यामधून जे आहे पितळ ब्रास, हे जे कॉपर आणि प्लस झिंक पासून पितळ म्हणजेच ब्रास तयार होतो. त्यानंतर कांस्य ब्रॉन्झ कशापासून? तर तांबे, कॉपर आणि टीन पासून. टीन म्हणजे काय? तर टीन म्हणजे कथिल म्हणतो आपण त्याला. तांबे आणि कथिल पासून कांस्य तयार होते. आणि स्टेनलेस स्टील, लोखंड, क्रोमियम आणि आयर्न, हे जे स्टेनलेस स्टील आहे लोखंड, क्रोमियम आणि निकेल यापासून हे स्टेनलेस स्टील बनत असते. त्यानंतर आहे हे ड्युरेल्युनियम, तर हे अल्युमिनियम आणि तांबे हे जे आहे ते अल्युमिनियम आणि जो आहे तो आपला हा कॉपर याच्यामुळे हा बनत असतो ड्युरेलियम. हा जो विमानाचे वरचे भाग तयार करण्यासाठी ड्युरेल्युमिनियम वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर फ्यूज वायर बनवण्यासाठी कोणते वैशिष्ट्य आहे बघितलं आहे आपण की हाय रेजिस्टंट आणि लो मेल्टिंग पॉइंट. काय? तर उच्च रोध आणि लो मेल्टिंग पॉइंट मुळे जो आहे हा प्रश्न डबल झालेला आहे. बरं. तर नेक्स्ट क्वेश्चन. समुद्राची खोली मोजण्यासाठी जहाजांवर कोणत्या तंत्रज्ञानाचा किंवा तरंगाचा वापर केला जातो? ही जी समुद्राची जी खोली आहे ती मोजण्यासाठी सोनार या श्राव्यातीत ध्वनी तरंगाचा वापर केला जातो. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग म्हटलं जातं याला. आणि या तंत्रज्ञानामध्ये जहाजावरून समुद्राच्या तळाकडे अल्ट्रासोनिक वेव्ह सोडले जातात आणि तरंग जे आहे ते समुद्राच्या तळाशी आदळतात आणि वर येतात आणि त्यामधून जे आहे त्याची जी आहे ती खोली मोजली जाते. आणि हे रडार, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग यामध्ये काय होतं, याचा वापर प्रामुख्याने हवेत उडणाऱ्या वस्तूंचा म्हणजे जसं की विमान, क्षेपणास्त्र जे असतात त्यांचा शोध घेण्यासाठी या रडारचा वापर केला जातो. त्यानंतर इन्फ्रारेड तरंग जे आहेत याचा लहरींचा वापर प्रामुख्याने आपण घरात टीव्हीच्या रिमोट कंट्रोल मध्ये किंवा रात्रीच्या वेळी अंधारात पाहण्यासाठी यांचा वापर केला जातो, इन्फ्रारेड. त्यानंतर लेझर किरणाचा हा एक तीव्र आणि एकवटलेला प्रकाश किरण असतो. याचा वापर वेल्डिंग, शस्त्रक्रिया किंवा अचूक अंतर मोजण्यासाठी केला जातो, परंतु समुद्राची खोली मोजण्यासाठी याचा केला जात नाही वापर. नेक्स्ट क्वेश्चन. मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीच्या वारंवारिता किती असतात मानवी कानाला? तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यानचा जो आहे तो आपल्याला
जो आहे तो फ्रिक्वेन्सीच्या दरम्यानचा आवाज मानवी कानाला ऐकू येत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आपल्याला प्रश्न काय विचारलाय की शेगडीच्या कॉइलमध्ये प्रामुख्याने कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर टंगस्टन, नायक्रोम, तांबे की अल्युमिनियम? याच करेक्ट आन्सर जे आहे ते आहे नायक्रोम. तर शेगडीचे जे कॉइल असते, हिटिंग एलिमेंट जो आहे शेगडीच्या कॉइल मध्ये जो आहे तो नायक्रोमचा वापर केला जातो. यामध्ये निकेल असते 80%, यामध्ये 80% निकेल असते आणि जे आहे ते 20% क्रोमियम असते. याचा विद्युत रोध खूप जास्त असतो आणि याचा जो मेल्टिंग पॉइंट जो आहे तो पण खूप उच्च असतो. जेव्हा यातून वीज वाहते तेव्हा ती वितळत नाही आणि हवेतील ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून जळत नाही, तर लाल भडक गरम होऊन मोठ्या प्रमाणावर उष्णता देते हे नायक्रोम. म्हणून शेगडीच्या कॉइल मध्ये नायक्रोम यूज केला जातो. टंगस्टन याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो जो आहे तो अत्यंत उच्च असतो, पण हा गरम झाल्यावर उष्णतेसोबत जास्त प्रकाश देतो आणि म्हणूनच याचा वापर आपण पूर्वी वापरत असलेल्या विजेच्या काचेच्या बल्बमध्ये याचा वापर करत होतो. त्यानंतर कॉपर जो आहे तो विजेचा अत्यंत जास्त सुवाहक आहे, यामुळे याचा रोध खूप कमी असतो. यातून वीज गेल्यास ती तार गरम होत नाही, म्हणून याचा वापर आपण विजेच्या वायर मध्ये करत असतो. आणि अल्युमिनियम हा देखील एक विजेचा सुवाहक आहे आणि याचा वापर प्रामुख्याने खांबावरील विजेच्या तारा आणि घरातील भांडी बनवण्यासाठी केली जातात. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी नायक्रोम ही करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की सूर्यप्रकाशाचे 7 रंग जे आहेत त्याचे विभक्तीकरण होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? जे आपल्याला सूर्यप्रकाश दिसत असतो त्याचे 7 रंग कशामुळे होतात? तर प्रकाशाचे जे अपस्करणीयता म्हणजे डिस्पर्शन याच्यामुळे जे आहे ते आपल्याला इंद्रधनुष्य किंवा 7 रंग दिसत असतात. यामध्ये सूर्यप्रकाश किंवा पांढरा प्रकाश जेव्हा एका माध्यमातून म्हणजे काचेचा लोकल, प्रिझम किंवा जो पाण्याचा थेंब असतो त्यामधून जातो तेव्हा स्वतःच्या 7 वेगवेगळ्या घटकांमध्ये रंगामध्ये तो विभक्त होतो आणि या नैसर्गिक प्रक्रियेला प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. याचे सुंदर उदाहरण म्हटलं तर आपण इंद्रधनुष्य. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट ठरते. नेक्स्ट क्वेश्चन, एखादी वस्तू पाण्यात टाकल्यावर तरंगणार की बुडणार हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर जे आहे ते डिपेंड असते? तर एखादी वस्तू जर आपण पाण्यात टाकली तर ती तरंगणार किंवा बुडणार ही आर्किमिडीजच्या तत्वावर डिपेंड असते. तर जेव्हा एखादी वस्तू आपण पाण्यात टाकतो अंशतः बुडवली जाते तेव्हा तिच्यावर वरच्या दिशेने एक बल कार्यरत करते, ज्याला प्लावक बल म्हटले जाते. आणि हे जे बल असते त्या वस्तूने बाजूला केलेल्या द्रवाच्या वजना इतके असते. या तत्वामुळे एखादी वस्तू बुडणार किंवा तरंगणार हे ठरत असते आणि समुद्रातील प्रचंड मोठे जहाजे जे आहेत ती याच तत्वावर कार्यरत असतात. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? तर इथे जे आहे ते आपण असे सोपे प्रश्न पण ऍड केलेले आहेत जेणेकरून असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात पण आपले रिव्हिजन नसल्यामुळे जे आहे ते चूक होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण सगळ्याच महत्त्वाच्या प्रश्नाचा या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, ज्याचा तुम्हाला फायदा तुमच्या जे आहे ते एक्झाम मध्ये नक्की होणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर शुक्र हे करेक्ट ठरते. तर सूर्यमालेतील जो आहे तो हॉटेस्ट प्लॅनेट जो आहे तो शुक्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तर इथे जो आहे ट्रान्सफॉर्मर हे उपकरण विजेच्या बाबतीत काय काम करत असते? तर हे जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते व्होल्टेज कमी किंवा जास्त करत असतात. हे ट्रान्सफॉर्मर जे बसवलेले असतात यामध्ये मुख्य कार्य काय असते याचे? तर जे प्रामुख्याने अल्टरनेटिंग करंट वीज पुरवठ्यामधील व्होल्टेजची पातळी बदलण्याचे काम हे ट्रान्सफॉर्मर करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की ल्युमेन हे खालीलपैकी कोणत्या भौतिक राशीचे एकक आहे? ल्युमेन तर आपण बघितलेलं आहे मागे मॅग्नेटिक म्हणजे चुंबकाचे जे एकक आहे ते बघितलेले आहेत. तर प्रकाश प्रवाह म्हणजे ल्युमिनियस फ्लक्सचे जे एकक आहे ते आहे ल्युमन. तर हे प्रकाश प्रवाह मोजण्याचे आंतरराष्ट्रीय म्हणजे SI एकक आहे. या एखाद्या प्रकाश स्त्रोताकडून किती प्रमाणात दृश्यमान म्हणजे प्रकाश बाहेर पडतो हे ल्युमिनियम मध्ये मोजले जाते. आपण बाजारामध्ये जे LED बल्ब सध्या जे आहे ते युज करत असतो करताना तो किती ल्युमेनचा आहे तेच पाहून आपण घेत असतो. तर अशा पद्धतीने ल्युमेन हे प्रकाश प्रवाह मोजण्याचे एकक आहे. तर ल्युमिनियस इंटेन्सिटी मग कशाने? तर कॅन्डेलामुळे. कॅन्डेला हे एकक आहे ल्युमिनियस इंटेन्सिटीचं. त्यानंतर चुंबकीय प्रवाहाची घनता मॅग्नेटिक फ्लक्स टेस्ला आपण बघितलेला आहे. आणि विद्युत प्रवाह तर कुलंब, इलेक्ट्रिक चार्ज. अशा पद्धतीने प्रश्न बघितलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वायूचा उपयोग केला जातो? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऍसिटिलीन, इथिलीन याचा जो वापर आहे तो फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी केला जातो. C2H4.
हे एक नैसर्गिक वायू संप्रेरक आहे जे की फळे पिकवण्यास मदत करत असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की घरगुती वीज जोडणीमध्ये सर्व उपकरणे उदा टीव्ही पंखा वगैरे आहेत कोणत्या पद्धतीने म्हणजे एकसर जोडणी, समांतर जोडणी, मिश्र जोडणी की यापैकी नाही. हे जे घरगुती आहेत ती समांतर जोडणीमध्ये जोडली जातात. घरातील सर्व उपकरणे नेहमी या समांतर जोडणीने जोडली जातात, पॅरलल कनेक्शनने. तर या प्रत्येक उपकरणाला स्वतंत्र बटन दिले जाते ज्यामुळे एक उपकरण जरी बंद केले तरी दुसऱ्यावर काहीच इफेक्ट होत नाही. घरातील सर्व आणि ही जी एकसर जोडणी आहे यामध्ये या पद्धतीत सर्व उपकरणे एकाच ओळीमध्ये जे आहे असे जोडले जातात, एकाच ओळीमध्ये जे आहे ते जोडली जातात. एक जरी उपकरण खराब झाले किंवा बंद पडले तर पूर्ण जे आहे ते सिरीजच बंद पडते. त्यामुळे घरातील उपकरणे समांतर जोडणीमध्ये जोडले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, वाळवंटामध्ये दुपारच्या वेळी पाण्याचे आभासी अस्तित्व म्हणजेच मृगजळ दिसण्याचे कारण काय आहे? तर याच्यावर डिटेल आपण क्वेश्चन बघितलेले आहेत. तर हवेच्या वेगवेगळ्या थरामुळे प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावर्तन जे होत असते त्यामुळे वाळवंटामध्ये जे आहे ते आपल्याला मृगजळ दिसत असते. नेक्स्ट क्वेश्चन, भूकंप दरम्यान निर्माण होणारे तरंग खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असतात जे मानवी कानाला ऐकू येत नसतात? भूकंपादरम्यान जे आहेत ते तरंग जे आहे ते अवश्राव्य ध्वनी इन्फ्रासोनिक वेव्ज असतात, जे आहे ते 20 हर्ट्झ पेक्षा कमी असतात. होण्यापूर्वी म्हणजे भूकंप होण्यापूर्वी जे आहे भूकंपाच्या दरम्यान पृथ्वीच्या पोटातून अतिशय कमी वारंवारतेचे जे आहे ते आवाज येतात जे की आपल्याला ऐकू येत नाहीत, जे की हत्ती कुत्र्याला वगैरे ऐकू येत असतात, ते आहेत इन्फ्रासोनिक. तर हे श्राव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासोनिक म्हणजे हे जे 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी असतो आणि हा पण मानवी कानाला ऐकू येत नाही. हा फक्त आपल्याला कुठला श्राव्य ध्वनी जे की 20 आणि 20,000 हर्ट्झच्या दरम्यानचा असतो, आपल्याला फक्त तेवढंच ऐकू येत असतं. नेक्स्ट क्वेश्चन, बीसीजी ही लस कोणत्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी नवजात बालकाला दिलेली जाते? तर आपल्याला माहित आहे बीसीजी टीबी पासून संरक्षण करण्यासाठी नवजात बालकाला दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जेव्हा बर्फाचा तुकडा पाण्यावर तरंगतो तेव्हा त्याचा किती भाग पाण्याच्या बाहेर राहतो? जेव्हा आपण एखादा बर्फाचा तुकडा पाण्यावर टाकतो त्यावेळेस तो पाण्यावर तरंगतो तर त्याचा किती भाग जो आहे तो पाण्याच्या बाहेर राहतो? तर 1/10 भाग पाण्याच्या बाहेर राहतो आणि 9/10 भाग पाण्याच्या मध्ये राहतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती जे आहे ठळक आणि सुंदर कडे असते म्हणजे रिंग असतात सूर्यमालेतील? तर इथे जे आहे सॅटर्न म्हणजे शनीच्या जे आहे ते असे कडे असतात, हे आपल्याला माहितच आहे. पण अशा प्रश्नांचे रिव्हिजन करणे देखील गरजेचे असते कारण हे प्रश्न सोपे असतात पण आपल्या रिव्हिजन नसल्यामुळे चुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सोप्या अवघड सगळेच प्रश्न आपण याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा जे आहे ते प्रयत्न केलेला आहे. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी काय यूज करतात? तर आपल्याला माहित आहे ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी हर्ट्झ या एककाचा वापर करतात. ध्वनीची तीव्रता डेसिबल या एककाने मोजली जाते. आणि ध्वनीची वारंवारता, आता इथेच किती कन्फ्युज आपल्याला लगेच झालं की हा प्रश्न सोपा आहे, ध्वनीची तीव्रता विचारलेला आहे. ध्वनीची तीव्रता डेसिबल आणि वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी जी आहे हर्ट्झने मोजली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, चुंबकीय सुई म्हणजेच कंपास निडलचा जो आहे वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? तर या कंपास निडलचा वापर दिशा शोधण्यासाठी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रकाशाच्या तीव्रतेचे म्हणजेच ल्युमिनस इंटेन्सिटीचे एसआय एकक काय आहे? आपण बघितलेलं आहे की या ल्युमिनस इंटेन्सिटीचे जे आहे ते एसआय युनिट जे आहे ते कॅन्डल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीराचे सामान्य तापमान जे आहे ते आपल्याला माहिती आहे 37°C आहे, पण फॅरनहाइट मध्ये किती असते? तर फॅरनहाइट मध्ये जे आहे ते मानवी शरीराचे तापमान जे आहे ते 98.6 फॅरनहाइट इतके असते. नेक्स्ट क्वेश्चन, आकाश निळ्या रंगाचे दिसण्यामागे शास्त्रीय कारण काय असते? तर वातावरणातील ध्वनीकरणामुळे होणाऱ्या निळ्या प्रकाशाचे विखुरण, समुद्राच्या पाण्याचे परावर्तन, ओझोन वायूचा रंग निळा का प्रकाशाचे अपवर्तन? तर याचं करेक्ट आन्सर आहे वातावरणातील ध्वनीकरणामुळे जे आहे होणारे निळ्या प्रकाशाचे विखुरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट मुळे आकाश आपल्याला निळ्या रंगाचे दिसत असते. नेक्स्ट क्वेश्चन, अल्युमिनियम हा जो धातू आहे तो कोणत्या खनिजापासून मिळत असतो? हा जो अल्युमिनियम धातू आहे तो कोणत्या खनिजापासून? तर बॉक्साइट या खनिजापासून हा अल्युमिनियम धातू मिळत असतो. तर हे जे हेमाटाइट मुळे आयर्न भेटतो आणि ह्या क्युपराइट मुळे जो आहे तो कॉपर भेटत असतो आणि त्या डोलेमाइट मुळे मॅग्नेशियम आपल्याला भेटत असतो. हे खनिज आहेत आणि त्यामधून हे धातू केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, शुद्ध पाण्याचा पीएच किती असतो? या पीएच वर पण बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. तर शुद्ध पाण्याचा जो पीएच आहे, आपल्या रक्ताचा पीएच बघितलेला आहे, तर मेन पीएच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. शुद्ध पाण्याचा पीएच 7 असतो. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन, पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो आपल्याला
पाण्याच्या म्हणजे मास आहे त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा आपल्याला रेशो विचारलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे पाण्याचा रेणू सूत्र काय आहे H2O. त्यामुळे आपल्याला आहे पाण्याचं सूत्र आपलं आहे आणि यामध्ये याचं जे आहे रेशो आहे तो आहे 1:8 म्हणजे 1:8 या वजनाप्रमाणे रेशो बाय मास किती आहे 1:8. ज्यामध्ये हायड्रोजनचा जो हायड्रोजन आहे त्याचा अणुवस्तुमानांक 1 आहे. पाण्यात हायड्रोजनचे 2 अणू आहेत त्यामुळे जे आहे 2 इंटू पाण्यात हायड्रोजनचे 2 अणू आहेत त्याचं वस्तुमानांक 1 आहे. आणि दुसरं जे आहे आता इथे ऑक्सिजन आहे ऑक्सिजनचे 16 आहे. पाण्यात ऑक्सिजनचा 1 अणू आहे त्यामुळे इथे आता एक मिनिट आपण इथे अशा पद्धतीने समजून घेऊ की आपल्याला रेशो बाय मास विचारलेला आहे. तर आपल्याला माहित आहे त्याचं सूत्र काय आहे H2O म्हणजे यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आहेत ऑक्सिजनचा 1 अणू आहे. हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक आपण पाहूया की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1 आहे आणि त्याचे अणू किती आहेत 2 म्हणून 1 गुणिले 2 म्हणून इथे याचं हायड्रोजनचं वस्तुमान किती आलं 2. त्यानंतर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 16. मग ऑक्सिजनचा अणू किती आहे तर 1च आहे म्हणून हे 16 येते. पण आपल्याला रेशो विचारलेला आहे रेशो मध्ये पहिल्यांदा आपल्याला हायड्रोजन विचारलेला हायड्रोजन 2 आपण घेऊया त्यानंतर इथे ऑक्सिजन येणार 16 मग हे आपण कट करू बे आणि बे 8 16 म्हणून याचं 1/8 असा रेशो येतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे जसा की आपण लाफिंग गॅस बघितला त्याचप्रमाणे डोळ्यामध्ये अश्रू आणणारा अश्रुधूर जो की पोलीस वगैरे युज करतात तो अश्रुधूर कशामुळे कोणता वायू आहे तर तो आहे क्लोरोपिक्रिन. हा क्लोरोपिक्रिन जो आहे तो अश्रुधूर मध्ये युज करतात आणि हा नायट्रस ऑक्साइड लाफिंग गॅस आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऍस्पिरिन हे वेदनाशामक औषध आहे जे की रासायनिक दृष्ट्या काय असते. ऍस्पिरिन हे जे वेदनाशामक जे औषध आहे ते रासायनिक दृष्ट्या काय असते तर ते असते ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड असते. हे ऍस्पिरिन जे वेदनाशामक औषध आहे ते असते ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. नेक्स्ट क्वेश्चन. फोटोग्राफीमध्ये निगेटिव्ह फिल्म जे आहे ते डेव्हलप करण्यासाठी कोणत्या रसायनाचा वापर केला जातो. फोटोग्राफीमध्ये जो आहे तो निगेटिव्ह फिल्म डेव्हलप करण्यासाठी जे आहे ते सिल्वर ब्रोमाइडचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. कापड उद्योगात प्रयोगशाळेत स्टार्चची उपस्थिती तपासण्यासाठी कोणत्या द्रावणाचा वापर केला जातो. कापड उद्योगामध्ये जे स्टार्चची उपस्थिती जी आहे ते दर्शवण्यासाठी आयोडीन द्रावणाचा जो आहे तो वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोणत्या शास्त्रज्ञाला फादर ऑफ बायोलॉजी म्हटले जाते. ऑप्शन आहेत अरिस्टॉटल, डार्विन, लँडमार्क आणि ग्रेगर मेंडल. तर यापैकी जे आहे फादर ऑफ बायोलॉजी जे आहेत ते ग्रेगर मेंडल अरिस्टॉटल यांना फादर ऑफ बायोलॉजी म्हटले जाते आणि हे जे मेंडल आहे त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स म्हटले जाते. फादर ऑफ जेनेटिक्स. आणि लँडमार्कला जे आहे त्यांना लँडमार्क वाद ज्याला आपण यांनी एक सिद्धांत मांडला ज्याला लँडमार्क वाद म्हटलं जातं यूज अँड डिसयूज ऑफ थेरी. त्यानंतर डार्विन यांना उत्क्रांतवादाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. तर अशा पद्धतीने फादर ऑफ बायोलॉजी अरिस्टॉटल यांना म्हटले जाते. तर कुत्र्याच्या चावण्यामुळे जो रेबीज जो होत असतो रेबीज ज्यामध्ये हायड्रोफोबिया वगैरे होत असतो तर त्याची लस जी आहे ती कोणी शोधून काढलेली आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर त्याची जी लस आहे ती लुई पॉश्चर यांनी शोधून काढलेली आहे आपण बघितलेलं आहे आताच. नेक्स्ट क्वेश्चन. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या म्हणजे प्रोटीन्सच्या तीव्र कमतरतेमुळे कोणता कुपोषणाचा रोग होत असतो. तर इथे जो आहे तो क्वाईशोरकर हा जो सुजवटी हा जो आहे तर लहान मुलांमध्ये प्रथिनाची ज्यावेळेस कमतरता होते त्यावेळेस हा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन. तर एकपेशीय प्राण्यांचे उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे जे आहे तर एकपेशीय प्राणी कोणता आहे तर तो आहे अमिबा. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे 100 प्रश्नांचं जे आहे ते अत्यंत फास्ट पद्धतीने रिव्हिजन जे आहे ते केलेलं आहे. तर आय होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल. हा तुमच्या रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाचा जो आहे तो ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे ज्याचा तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये नक्कीच फायदा होणार आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा.